नमस्कार. एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मी नाथा सावंत. मी सध्या टेंभोर्णी ग्रामपंचायतच्या समोरच्या बाजूला आपण पाठीमागचे जे गाळे बघताय, या गाळ्याच्या संदर्भात संजय गणपत माळी यांचा जो विषय आहे तो 2012 या वेळेस हा गाळा जो आहे तो त्यांनी निलाव पद्धतीनं 15 ऑगस्ट 2012ला खरेदी केलेला होता. हाच तो गाळा आहे, तो पाठीमागचा. आणि त्यांनी तो गाळा जे आहे तो 2023ला साधारणतः तो खाली केलेला आहे, म्हणजे रीतसर पद्धतीनं खाली केलेला आहे. आणि ज्यावेळेस निलाव याचा झाला, त्या गाळ्याचा निलाव झाला, तो निलाव होता 10,25,000 पैकी त्यांनी 50,000 रुपये डिपॉझिट भरलं होतं आणि 15 दिवसात उर्वरित रक्कम भरून तो गाळा त्यांनी ताब्यात घेतला होता. परंतु तो गाळा ताब्यात घेतल्यानंतर जो डिपॉझिट आहे ते डिपॉझिट ग्रामपंचायतीनं ह्यांना खाली केल्यानंतर, रीतसर खाली गाळा केल्यानंतर ते डिपॉझिट माघारी मिळायला पाहिजे होतं. परंतु 2012 ते 2026पर्यंत बरेचसे खेटे घातले, वेळोवेळी पत्रव्यवहार केला आणि सगळ्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटूनसुद्धा यांचं जे डिपॉझिट आहे ते डिपॉझिट माघारी मिळालं नाही. गाळा मात्र रिकामी खाली केला, माघारी दिला, परंतु यांची अनामत रक्कम मिळाली नाही. आणि यांनी असा पवित्रा घेतलेला आहे की 15 ऑगस्ट 2026 रोजी कलेक्टर ऑफिस या ठिकाणी ते आत्मदहन करणार आहेत, असंही काही पत्रकातून त्यांनी बातम्या दिलेल्या आहेत. या अनुषंगाने संजय माळे त्यांच्याशी आपण अधिक जाणून घेणार आहोत की नेमका प्रकार काय. नमस्कार. काय एकंदरीतच काय सांगणार, जे काय समस्या आहे? मी 15 ऑगस्ट मी संजय माळी 15 ऑगस्ट 2012 साली टेंभोर्णी ग्रामपंचायतीच्या लिलावामध्ये लिलाव बोली 10,25,000 रुपये एवढी रक्कम ग्रामपंचायतला जमा करून गाळा घेतला होता. आणि त्याचवेळी 10,25,000 रुपये ग्रामपंचायतीला जमा केले होते. आणि त्यानुसार माझी अडचण अशी होती, माझे वडील वगैरे आजारी असल्यामुळे मी ग्रामपंचायतीला गाळा जमा केला 8/12/2023 रोजी. रीतसर ग्रामपंचायतीने जशी कल्पना दिली आपल्याला की तुम्ही अशा पद्धतीनं ॲफिडेविट करून रीतसर आम्हाला जमा करा, मग त्याच्यानंतर आपण तुमचं काय आहे ते प्रश्न मार्गी लावू. तुम्हाला जे गाळा घेतला होता त्यावेळी डिपॉझिट दिलं होतं, ते डिपॉझिटच्या पावत्या वगैरे तुमच्याकडे आहेत का? हो आहेत, पावत्या आहेत. पावत्या आहेत माझ्याकडं. पुढं काय झालं मग नंतर? मग त्याच्यानंतर मला म्हणले तुम्ही BDO साहेबांना भेटा. BDO साहेबांना भेटलो. BDO साहेबांनी येऊन 2-3 महिन्यानंतर काय ती चौकशी करून त्यांना अहवाल दिला. अहवाल दिल्यानंतर मग मला तोंडी बोलण्यात आलं की तुम्हाला 1,00,000-1.5 लाख रुपयांनी देऊन पैसे तुमचा विषय 4-2 महिन्यात आपण मार्गी लावू. पण प्रत्यक्षात मला त्याच्यानंतर 1 वर्ष नाही, एप्रिल 2025 साली फक्त 50,000 रुपयाचा बँक ऑफ बडोदाचा चेक दिला आणि त्याच्यानंतर मला काही दिलेलं नाही. बाकी माझी त्यांच्याकडं 9,75,000 रुपये शिल्लक आहेत. आणि ते वेळोवेळी मी तोंडी तसेच लेखी अर्ज करून ग्रामपंचायतीकडे मागणी केली असता मला त्यांच्याकडून अद्यापपर्यंत रक्कम मिळाली नाही. तर ती रक्कम माझी जी आहे ती मला मिळावी. माझे वडील कॅन्सरग्रस्त आहेत आणि त्यांच्या उपचारासाठी मला त्या पैशाची अत्यंत गरज आहे. मी सध्या मेडिकल व्यावसायिक आहे, पण माझे मेडिकलचा व्यवसाय पण खूप अडचणीत आहे. तर माझ्यावरती अन्याय व्हायला लागला आहे. त्यामुळं मी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. कलेक्टर ऑफिस, पालकमंत्री साहेब, CEO, BDO ऑफिस कोरडवाडी, तसेच माहितीस्तव ग्रामपंचायतलाही पत्रव्यवहार केलेला आहे रीतसर. तर तदनुसार मला माझे 9,75,000 रुपये बाकी मिळावे, एवढंच माझं मत आहे. आणि ग्रामपंचायतीने यातून काय तर तोडगा काढला आणि समजा जर तुम्हाला टप्प्याटप्प्याने जर पैसे द्यायचं म्हणलं तर तुमची काय हरकत असणार? मी ज्यावेळी लावात गाळा घेतला त्यावेळेस मी एका वेळेस पूर्ण रक्कम त्यांना जमा केलेली आहे. आणि आता मला टप्प्यात घेतलं तर माझी अडचण अशी आहे, वडिलांच्या उपचारासाठीही खर्च लागतो आणि मी का घ्यावी, तर ती रक्कम माझी समजा मी जमा केल्यापासून 2023पासून 8/12/2023पासून मला व्याजासह मिळावी. दुसरं माझं काहीसुद्धा मत नाही. तुमची रक्कम तुम्हाला मिळायला पाहिजे. तुम्ही तुमचे पैसे घालण्यासाठी प्रशासनाकडे किंवा ग्रामपंचायतीकडे खेटे घालत होतात, तेव्हा तुम्हाला काही प्रतिसाद मिळत होता का? मला प्रतिसाद तर व्यवस्थित मिळत नव्हता. मला डिसेंबर 2025चा जो मुख्यमंत्री
50% जी सवलत होती आपल्या ग्राहकांसाठी, ग्रामपंचायतच्या ग्राहकांसाठी, त्यातून वसूल झाल्यानंतर सरपंच साहेब बोलले होते की आपण ते झाल्यानंतर देऊया. तरी पण मला मार्चपर्यंत हेलपाटे घालायला लावले. मला 17-18 मार्चच्या दरम्यान बोलले की आपण एवढं मार्च एंड होऊ द्या, तुम्हाला देऊया. परत मी 4-5 एप्रिलच्या दरम्यान कॉन्टॅक्ट केलं, तर परत म्हणले आता माझ्या हातात काय नाही राहिलं, सरपंच साहेब आणि ग्रामसेवक साहेब तुम्ही तर बघा, आम्ही काय सांगू शकत नाही. तुम्हाला आता आत्मदहन करण्याची वेळ का आली? पण मला माझे वडील आजारी आहेत कॅन्सरने, त्यांच्या उपचारासाठी माझ्याकडं आता त्या पटीत पैसा उपलब्ध नाही आहे आणि माझा म्हणजे हक्काचा पैसा ग्रामपंचायतीकडे अडकून पडलेला मला देत नसल्यामुळं मला आत्मदहनाशिवाय, आत्महत्येशिवाय पर्याय नाही. मग आता तुमची मागणी काय आहे? पूर्ण रक्कम प्रामुख्याने मागणी काय? माझी प्रामुख्यानं मागणी आहे की 1 टप्प्यात माझं 9,75,000 रुपये जी बाकी आहे ती मिळावी, एवढीच विनंती एवढीच विनंती आहे, दुसरं काहीसुद्धा नाही. करत आहे. मी कॅमेरामन संजीवनी आरबोळेसह नाथा सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी आवाज.